मंडळी, तुम्ही IDFC फर्स्ट बँकेचे ग्राहक असाल तर हा अलर्ट तुमच्यासाठी आहे. कारण IDFC फर्स्ट बँकेत 590 कोटींचा नुसता घोटाळाच नाही तर महाघोटाळा झालाय. चंदीगडच्या शाखेत बँक कर्मचाऱ्यांनी सरकारी खात्यावर डल्ला मारला. यात बँकेच्या 4 कर्मचाऱ्यांना बेड्या पडल्यात आणि महत्त्वाचं म्हणजे गुंतवणूकदारांचे त्यामुळे धाबे दणाणलेत. हरियाणा सरकारच्या एका विभागाच्या बँक खात्यामध्ये अनधिकृत व्यवहार करून हा घोटाळा करण्यात आलाय. हरियाणा सरकारच्या एका विभागानं खातं बंद करण्याची विनंती IDFC फर्स्ट बँकेला केली होती. मात्र या बँकेतील पैसे दुसऱ्या बँकेतल्या खात्यात ट्रान्सफर करा अशी विनंती सुद्धा केली. पण खातं बंद करण्याच्या प्रक्रियेदरम्यान IDFC फर्स्ट बँकेनं बॅलन्स चेक केला तर त्यावेळी सरकारी विभागाच्या खात्यातील शिल्लक आणि बँकेच्या रेकॉर्डमध्ये मोठी तफावत आढळली. आणि हीच तफावत लक्षात आल्यानंतर बँकेनं तपास सुरू केला. यावेळी बँकेतल्या 4 कर्मचाऱ्यांनी हा घोटाळा केल्याचं उघड झालं. त्या 4ही कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात आलं. IDFC फर्स्ट बँकेनं पोलिसात तक्रार केली. रिझर्व्ह बँक आणि स्टॉक एक्सचेंजला सुद्धा याची माहिती दिली. आता IDFC फर्स्ट बँकेतील 4 कर्मचाऱ्यांनी बाहेरच्या व्यक्तींसोबत मिळून हे कृत्य केल्याचा संशय. बनावट चेक, पैसे काढण्यासाठी हातानं लिहिलेल्या पावत्या आणि अनधिकृत ट्रान्झॅक्शन करून पैशाचा अपहार केल्याचं समोर आलंय. तर फसवणूक करणाऱ्या 4ही जणांना अटक तर झाली आहे. IDFC फर्स्ट बँकेने आता पैसे वसूल करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू केली आहे. आणि IDFC फर्स्ट बँकेतल्या या घोटाळ्यामुळे बँकेचे शेअर्स तब्बल 20% कोसळलेत.